ओके, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. गुड मॉर्निंग. अ, कालचं आपलं असाइनमेंट होतं की आपल्याला आपले जे वरदान आहे त्यांचे मोजदाद करायचे आहे. तर किती लोकांनी केलाय असाइनमेंट ऑलरेडी? ज्योती मॅडम, सविता मॅडम, जया भुसारी, प्रार्था, सागर, अनिता मॅडम, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून उत्तरं द्यायचे पटापट. मी केलंय म्हणून फक्त ते जसं तुम्ही गेल्या वेळा केलं होतं ना, विदाऊट कारण ते लिहिलंय मी फक्त 10 गोष्टी लिहिल्या. विदाऊट कारण लिहिलंय का? without कारण. पण आपल्याला बुक मध्ये स्पष्टपणे सांगितलं ना सर की कारण महत्वाचं आहे आणि ते कशासाठी आहे ते पण ते लिहायचंय. कारण काल सेशन मी करू शकलो त्यामुळे ते जसं मला आणि रेकॉर्डिंग पण मिळालं नाही मला. नाही, रेकॉर्डिंग दिलंय ना मॅमने काल ग्रुपवर. नाही मला मला काय भेटलं नाही ते गोष्टी केलं बघितलं नाही होतं मी. हो हो, चालेल. ठीक आहे. तर मॅक्झिमम लोकांनी केलेलं आहे ते कम्प्लीट कालचं असाइनमेंट. तर आता जसं आपल्याला डे 3 का डे 4 मध्ये सांगितलं होतं की आपलं जे पास्टचं आहे आपण याच्यामध्ये वर्क करणार आहे. म्हणजे पहिले 13 दिवस आपल्याला पास्ट आणि प्रेझेंट म्हणजे भूतकाळ आणि आत्ताचा वर्तमान काळ आपला याचे जे खड्डे बनलेले आहेत किंवा आपण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला वरदान म्हणून मिळालेल्या आहेत बट आपण त्यांना कृतज्ञता आपली व्यक्त नाही केली आहे. ठीक आहे, तर ते आपण केलेले खड्डे आहेत आपल्या आपल्या भविष्यात आपल्याला मिळणाऱ्या किंवा आपल्याकडे येणाऱ्या जादूला आपण रोखलंय कारण आपण तिथे कृतज्ञता आपली व्यक्त नाही केली आहे. तर मग आज आपण काय करायचंय, सगळ्यात पहिलं जे आपण या धर्तीवर येतो म्हणजे आपल्याला मनुष्य जन्म जो लाभतो तो कोणामुळे लाभतो तर आपले आई वडील. सो सगळ्यात पहिले एनर्जीचे किंवा आपल्या आयुष्याचं जे सोर्स आहे त्याची सुरुवात कोणापासून होती तर ते आहेत आपले आई वडील. तर आज आपण जनरल ग्रॅटिट्यूड तर तुम्ही सगळ्यांनी लिहिलेलं आहे. तर आज आपण आपले आई आणि वडील यांच्यासाठी प्रत्येकासाठी किमान 30-30 ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता आपण लिहिणार आहे. 30 आईसाठी, 30 आणि बाबांसाठी 30. ठीक आहे, तर आजची तारीख टाकून आपण सुरू करूया असाइनमेंटला. आणि आज 14 नोव्हेंबर आहे बालदिन. तर सगळ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा आपल्यामध्ये असलेल्या क्यूट बालकाला. तुम्हालाही मॅम. काय म्हणताय जया मॅडम? सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला पण. थँक्यू. चला, तर आपण आता आईसाठी पहिलं आपलं सोर्स रिलेशनशिप जे आहे तर आपण आई घेऊया आणि आईसाठी ग्रॅटिट्यूड लिहायचंय आपण. नंबर 1 कोण सांगेल मला सेंटेन्स जे आपल्यान काल मॅजिक बुक मध्ये शिकलो ते? मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी, जिने मला गर्भामध्ये वाळून मला दूध दिले, माझे पालन पोषण केले त्यासाठी. खूप छान. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण तिने मला जन्म दिला. सगळ्यांनी वही पेन घेऊन लिहायचंय. ठीक आहे, मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण तिने माझी भूक भागवली. कारण अरे तेच नाही सांगायचंय मला, वेगळं बोलायचंय. तू करतो आता आपलं काय ठरलं एवढं
सांगा चला नेक्स्ट. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण तिने जन्म दिला. हा सर, जन्म दिला आणि भूक भागवली हे झालंय. नेक्स्ट सांगा आता. मॅडम तीनदा चांगले संस्कार केले. धन्यवाद एकदा लिहायचं का मग? हे जे ती जी प्रॅक्टिस आहे ना की वाचून पुन्हा 3 वेळा धन्यवाद 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 द्यायचं, ते तुम्ही पर्सनल नंतर करा. अच्छा, आपण आता लिहूया आणि मग ती जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही नंतर करा तुमची पर्सनल सगळेजण. ठीक आहे? धन्यवाद. हा, ओके. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण तिने मला दूध पाजले. दूध पाजलं. हा इथे कुठली शंका मनात ठेवू नका की आई आहे तिचं कर्तव्य होतं दूध पाजायचं. तर काही अशा आई पण आहे जे आपल्या मुलांना कुठे कचऱ्यात वगैरे टाकून त्याही चालल्या जातात. त्यापेक्षा आपल्या आईने आपलं पालन पोषण केलं, तिने आपला वाढवलं, काळजी घेतली, आपल्या नको त्या गरजा म्हणजे जे जे हवं होतं त्या हव्या त्या गरजा आपल्या पूर्ण केल्यात. तिला काही हे कोणी सांगितलं नव्हतं किंवा तिची ही ड्युटी नाही, पण तिने तिचं ते काम व्यवस्थित पार पाडलं आणि तुम्हाला एका चांगल्या ठिकाणी तुम्ही समाजामध्ये तुम्हाला स्थान मिळवून दिलं. सो लिहिताना जर तुम्हाला असं वाटत असेल किंतु परंतु, तर हे क्लिअर करा की हम्म तिचं तिने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. मॅडम मला एक बोलायचं होतं. बोला ना. मी असं लिहिलंय की मी कृतज्ञ आहे आईसाठी जिने माझ्यासाठी प्रसव वेदना सहन केली. बरोबर आहे. छान. मी कृतज्ञ आहे मम्मीसाठी. आजारी असताना पण स्वयंपाक करायची. वा. तर आपण आता इथे आजारी असताना असं नको म्हणायला. आपण असं ओके. म्हणूया की मी कृतज्ञ आहे आईसाठी कारण तिने मला तिच्या हातचं जेवण बनवून खाऊ घातलं. कारण आज आजारी इज नॉट अ पॉझिटिव्ह वर्ड ना. मॅडम मी सांगते. बोला ना. कृतज्ञ आहे मी माझ्या आईची. तिने माझ्यावर छान संस्कार केले. हा छान. मॅम मी सांगते. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी जिने मला लहान असताना बोलायला शिकवलं, चालताना म्हणजे हात धरला, बोट धरून चालू. हात धरून चालवलं. ओके, प्रत्येक गोष्टीत सावरलं. हे मॅम आता तुम्ही ज्योती मॅम सांगत होत्या ना, तर हे तुम्ही एका वाक्यात नका लिहू सगळं, कारण हे तुम्ही वेगळं वेगळं लिहा. की आईने मला चालायला शिकवलं, कारण आईने मला कसं उठायचं बसायचं ते शिकवलं, कपडे कसे घालायचे ते शिकवलं, संस्कार दिले ते शिकवलं, असं वेगळं वेगळं लिहा. म्हणजे ओके. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल असं एक हे होतं. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण तिने माझी काळजी घेतली लहान असताना. मी कृतज्ञ आहे आईसाठी जिने मला नाऊ माखू घातले. हम्म. मी कृतज्ञ आहे आईसाठी जिने माझी शिसू काढली. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण तिने माझ्या शाळेत जाताना वेण्या घातल्या. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी. मला आवडीची पुरी ती बनवून देत होती टिफिन मध्ये.
मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण तिने मला रोज शाळेमध्ये जाताना टिफिन बनवून दिला. हॅलो मॅम, मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी, तिने मला चांगले संस्कार दिले. छान. संस्कार झालं होतं पण तरी तुमचं राहिलं असेल तर तुम्ही लिहून घ्या, है ना. हम्म. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण तिने मला लहानांना कसं वागवायचं, लहानांशी कसं बोलायचं आणि मोठ्यांचा आदर कसा करायचा हे शिकवलं. संस्कार. तिने मला कोणाशी कसं बोलायचं ते शिकवलं. मी कृतज्ञ आहे माझ्या आईची. मी ज्यावेळी शाळेला जात होते त्यावेळी शाळेला जाताना माझ्या 2 वेण्या माझी आई खूप सुंदर बांधायची. छान. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण तिने मला स्वयंपाक बनवायला शिकवला. हॅलो मॅम, हा बोला. मी आता जॉईन झाली आहे. आईसाठी कृतज्ञतेची वाक्य लिहायची आहेत का? येस, बरोबर. ओके. 11:42 झालेत. आपण 11:45 पर्यंत आईसाठी लिहूया, मग बाबांकडे शिफ्ट होऊ. हेमलता मॅडम, तुम्ही हँड रेस केलाय, काही बोलायचंय का तुम्हाला? तुम्ही अनम्यूट करू शकता बोलायचं असेल तर. कारण तिने सासरी जाताना सासरच्या लोकांशी कसे वागायचे हे शिकवले. हम्म. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी, तिने मला छान छान रांगोळी काढायला शिकवली. वाव. मी कृतज्ञ आईसाठी मला संध्या झाली की शुभम करोती तिने म्हणायला शिकवते की ती आता स्मरणात आहे. वा. मी कृतज्ञ आहे माझ्या मम्मीसाठी कारण तिने मला आपल्या कुटुंबासाठी सतत प्राधान्य कसं द्यायचं, मुलांसाठी, नवऱ्यासाठी कसं प्राधान्य द्यायचं, त्यांच्या आवडीनिवडींसाठी हे शिकवले. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद आई. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण तिने मला अभ्यासात मदत केली. होमवर्क करताना पण तिने मला मदत केली जिथे अडले तिथे. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आईने दिलेल्या फटक्यांसाठी पण आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आईने कपडे धुवायला शिकवलं, भांडी घासायला शिकवलं, पोळी करायला शिकवलं, म्हणजे स्वयंपाक करणे शिकवलेलं आहे. लास्ट 1 minute. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण ती नेहमी मला सपोर्ट करत असते.
मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी, कारण तिने माझ्या बाळाची खूप काळजी घेतली. त्याला नाहू घातले. माझी घेतली, पण माझ्या बाळाची सुद्धा घेतली. हम्म. मला जॉब करण्यासाठी तिने 2 वर्ष ती माझ्या घरी राहिली. मी त्यासाठी माझ्या आईची कृतज्ञता व्यक्त करते. असे तुमच्या आईने तुम्हाला काही मदत केली आहे आफ्टर मॅरेज, तर ती पण लिहा. हे मी माझं सांगितलेलं आहे. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी, जिने मला मासिक पाळी येण्याच्या आधी थोडी माहिती कल्पना दिली होती. आणि त्या संदर्भात कसं करायचं, काय करायचं ते सांगितलं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. छान. आता आईचे जेवढे लिहून झाले असतील झाले. मग आता तुम्ही आपल्याला 30 लिहायचे, तर तेवढी जागा सोडा आणि नेक्स्ट पेज वरती आता बाबांसाठी लिहिणार आहे आपण. आणि इथे आता बाबा, वडील, पप्पा, काही काही मुलं म्हणजे आजकाल फादर, डॅड असंही म्हणतात. तर मग तुम्ही जे तुमच्या वडिलांना ऍक्च्युअल मध्ये नाव घेऊन बोलता तोच शब्द लिहा, म्हणजे त्याने जास्त फिलिंग्स तुम्हाला येतील लिहिताना. मी कृतज्ञ आहे माझ्या दादांसाठी. आपण जसं आईसाठी लिहिलंय जन्म दिला, तसं आपण सेम बाबांसाठी पण लिहू शकतो, कारण त्यांनी मला जन्म दिला. चला बाबांसाठी सांगा. मी आहे बाबांसाठी लागणारे पैसे आईने संस्कार दिले, पण बाबांनी पैसे देऊन वाढवले. हे वाक्य मॅडम. धन्यवाद. जे लोक बोलत नाहीये ना त्यांनी स्वतःला म्यूट करा, कारण मग जे बोलतायत ना त्यांच्या आवाजामध्ये डिस्टर्बन्स येतोय. मी कृतज्ञ आहे माझ्या तात्यांसाठी, ज्यांनी मला सायकल आणून दिली. त्यामुळे मी कॉलेजला व्यवस्थित जाऊ शकले, वेळेवर पोहोचू शकले. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी ज्योती कृतज्ञ आहे मॅम, माझ्या हे जे 1 मिनिट अस्मिता मॅम, हे जे तुम्ही म्हणालात ना सायकल, हे आता तुम्ही लिहा. पण इन जनरल लिहिताना आता आपण आज सगळे असं गृहीत धरूया की आपण पहिल्यांदाच लिहितो आई वडिलांसाठी. तर मग अगदी जन्म दिल्यापासून त्यांनी माझ्या हॉस्पिटलचे बिल भरले, त्यांनी मला औषध दिले, त्यांनी माझे नवीन जे कपडे असतात त्याच्यासाठी, तिथून सुरुवात करूया. मग हळूहळू हळूहळू आपल्याला लिहायचंय पुढे. ठीक आहे. ओके ओके. मला चालेल. छान वाटलं, आठवलं लगेच मी ते सांग. हा सांगा अस्मिता मॅम. मी कृतज्ञ आहे माझ्या बाबांसाठी, कारण माझ्या बाबांनी मला जन्म देताना माझ्या हॉस्पिटलचे बिल भरले आणि माझ्यासाठी छान सुंदर सुंदर कपडे पण आणले. मी कृतज्ञ आहे माझ्या दादांसाठी, कारण त्यांनी मला नेहमीच खूप मोटिवेट केले नवीन गोष्टी करण्यासाठी. मी कृतज्ञ आहे माझ्या बाबांसाठी, ज्यांनी माझ्या शाळेची फी भरली. मी कृतज्ञ आहे माझ्या पप्पांसाठी, कायम त्यांनी मला प्रत्येक परिस्थितीमध्ये साथ दिली आणि माझ्या हॉस्टेलची फी भरली. आता आपण एज्युकेशन क्षेत्रात गेलो आहे, म्हणजेच आता आपल्याला बाबांसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यांनी जी आपल्याला पुस्तकं घेऊन दिली, ट्युशन्स लागल्या, क्लासेस येणार सगळे, असं म्हणजे जसं प्राजक्ता मॅमनी सांगितलं तसं कंटिन्यू त्या एरामध्ये जा आणि छोटं 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 मग नंतर मग शेवटी पुढे पुढे या.
मग तुमचं कॉलेजचं शिक्षण आहे, शाळेचं शिक्षण आहे, कॉलेजचे तुमचे कोर्सेस आहे, त्याच्यानंतर कपडे आहेत, कुठे फिरायला जायचे, सणावाराचे कपडे, मग तुमचं ट्रॅव्हलिंग, असं हळूहळू हळूहळू पुढे लिहत जा. आणि कीर्ती मॅम, नॉर्मली कसं होतं की बाबा म्हटलं की आपण बाबा आणि मनी किंवा आपलं जे डिमांड्स असतात ते. हॅलो हेमलता मॅडम, हॅलो हॅलो बोला. हा, तर मग मला असं म्हणायचं होतं की आपण बाबा म्हटलं की पैसे हे आपल्या येतं, कारण एक कर्ता व्यक्ती म्हणून तेच आपल्या सगळ्या अपेक्षा वगैरे पुरवत असतात. सो मग मला असं म्हणायचंय की त्याच्या व्यतिरिक्तही बाबांकडून अशा बऱ्याच गोष्टी मिळालेल्या असतात ज्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. हा, संस्कार दिले, समाजामध्ये कसं वागावं हे शिकवलं, त्याच्यानंतर कुठला जर आपल्यावर चॅलेंज आहे तर आपण ते कसं फेस करायचं, निर्णय कसा घ्यायचा, ह्याही गोष्टी आपण लिहू शकतो. आणि आपला अभ्यास घेतला. बरोबर. मी कृतज्ञ आहे माझ्या आप्पांसाठी. त्यांनी मला, मी 1.5 वर्षाची असताना पहिल्यांदा लॉंग ड्राईव्हला नेले, मुंबई टू गाव. मी कृतज्ञ आहे माझ्या आप्पांसाठी. मला त्यांनी, मी 4थी ते 5वी मध्ये जाईपर्यंत स्वतःच्या हाताने जेवण भरवले. मी कृतज्ञ आहे माझ्या आप्पांसाठी, ज्यांनी मी आजारी असताना पहिल्यापासून आतापर्यंत माझ्या तब्येतीची खूप काळजी घेतली. आजारी असताना नाही बोलायचं मयुरी मॅडम. सॉरी. हेल्थ चॅलेंज करा किंवा हा, त्यांनी मला हेल्दी राहण्यासाठी ऑलवेज मदत केली असं लिहू शकता. मी कृतज्ञ आहे माझ्या बाबांसाठी, कारण त्यांनी मला पुस्तक वाचण्याची आवड निर्माण केली. खूप छान. मी कृतज्ञ आहे माझ्या बाबांसाठी, कारण त्यांनी मला नाव दिले. मी कृतज्ञ आहे माझ्या बाबांसाठी, कारण त्यांनी मला सायकल चालवायला शिकवली. मी कृतज्ञ आहे माझ्या डॅडींसाठी, त्यांनी मला बाईक चालवायला शिकवली. मी कृतज्ञ आहे माझ्या डॅडींसाठी, त्यांनी मला स्कूलच्या पिकनिकसाठी पैसे भरले सहलीचे. मी कृतज्ञ आहे माझ्या डॅडींसाठी की त्यांनी मला बँकेचे व्यवहार कसे करायचे ते शिकवले. मी कृतज्ञ आहे माझ्या वडिलांसाठी, त्यांनी मला प्रत्येक सुट्टीत गणपतीपुळे ट्रिपला फिरवून आणलं, बोटिंग मध्ये बसवलं. त्या सर्वांसाठी मी खूप मनापासून कृतज्ञ आहे. वाव. शिक्षणाची आवड निर्माण केली, हेही आपण वाक्य यूज करू शकतो. म्हणजे जर बाबांनी केली असेल तर ऑफकोर्स बाबा, आईने केली असेल तर आईसाठी जाईल ते ग्रॅटिट्यूड. येस. आमच्याकडे मला बाबांनी सगळं शिकवलं, आईनी दुसऱ्या गोष्टी, घरकाम. मी कृतज्ञ आहे माझ्या तात्यांसाठी, त्यांनी मला स्कूलमध्ये सोडायला यायचे. मी कृतज्ञ आहे माझ्या बाबांसाठी, त्यांनी मला सर्कस बघायला घेऊन गेले होते. मी कृतज्ञ आहे माझ्या बाबांची, तेव्हा माझ्या 10वीच्या पेपरच्या वेळेस मला ते रोज सोडायला यायचे आणि घ्यायला यायचे. मी कृतज्ञ आहे माझ्या डॅडींसाठी, त्यांनी मला डेंटिस्ट कडून आणल्यावर दूध कोल्ड्रिंक प्यायला दिलं होतं त्यासाठी. बरं, तुम्हाला आता हे प्राजक्ताने इतकं सुंदर शिकवलेलं आहे कसं कसं लिहायचं, तर काय फिलिंग्स येत आहे मनामध्ये, तुमच्या भावना जागृत होत आहेत असं मला वाटतंय. हा, मुख्य म्हणजे फिलिंग्स येत आहे का? येस. स्वप्नील सर, तुम्ही आहात सेशन मध्ये ना? आहे. तुम्ही सांगा कसं वाटतंय लिहिताना तुम्हाला? आता ठीक वाटतंय. छान. ठीक वाटतंय म्हणजे माझे रिलेशनशिप वडिलांसोबत थोडे नीट नव्हते, कारण मॉम डॅड तर थोडं नको पटायचं कारण नाही. नका सांगू. ओके, चालेल.
हा, कारण निगेटिव्ह नको एनर्जी द्या, कारण तुम्ही आताच कृतज्ञता व्यक्त केली आपण, आणि असं नको व्हायला. मला खरं एक चालेल. सांगायचं आहे त्याच्या आधी, कमल मॅडम तुम्ही जर लिहित नाहीये तर तुम्ही बोला. हे फक्त ऐकण्याचं सेशन नाहीये, बोला, तुम्ही बोलून प्रॅक्टिस करा. आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायची होती, माझं एक्सपिरियन्स आहे, तुम्ही सगळे लिहा, मी जस्ट एक सांगते अनुभव रिलेशनशिप विषयी, की मी रोज माझ्या आई आणि बाबांसाठी 5-5 ग्रॅटिट्यूड लिहिते. हे जे 10 ग्रॅटिट्यूड आपल्याला सांगितले ते वेगळे, आणि हे 5-5 मी रोज लिहिते. तर त्याच्याने काय होतं की हे आपले जे सोर्स रिलेशनशिप असतात ना, तर ते आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात ब्लेसिंग्स आपल्याला द्यायचे काम करत असतात. एक आई असते जे कधीच आपल्या मुलाला असं वाईट ब्लेस नाही करू शकत. सो सेम ॲज फादर पण असतात, की ज्यांचं सुख हे आपल्या सुखात असतं. ठीक आहे. तर मग मी हे रोज प्रॅक्टिस करायचे, आणि मला असं वाटायचं की नाही, मला तर रिलेशनशिपच्या बाबतीत मी खूप ब्लेस आहे. माझं माझ्या आईसोबत, मुलासोबत, नवऱ्यासोबत, सासरकडच्या सगळ्यांसोबत चांगलं रिलेशन आहे. सो मला रिलेशनशिप मध्ये काहीच हे नाही, आणि ज्यांच्या सोबत नाहीये त्यांची काय मला गरजच नाहीये नीट करण्याची, असं मला वाटायचं. पण हे ग्रॅटिट्यूड करत असताना, कृतज्ञता व्यक्त करत असताना, मला एक इतका सुखद अनुभव मिळाला. माझा एक भाऊ आहे, म्हणजे त्याचं आणि माझं मागे काही वर्षांपूर्वी असं किरकोळ कारणांवरून थोडेसे चॅलेंजेस आले आमच्या रिलेशनशिप मध्ये, आणि आम्ही गेले साधारण 3-4 वर्ष एकमेकांचं तोंड पण नाही बघितलं आणि बोलत पण नव्हतो. पण लहान असताना जे एकत्र टाइम आपण स्पेंड केलेला असतो, बट ऑब्वियस अटॅचमेंट असते, आपुलकी असते, बट एक क्षुल्लक कारण असतं की ते सगळं आपण विसरतो, आणि आपल्या डोक्यामध्ये राग वगैरे सगळ्या बिलो द लाईन्सच्या फिलिंग्स येतात. आणि मी त्याच्यासाठी खरं असं विशेष असं ग्रॅटिट्यूड लिहिलं नाही. मी फक्त आई बाबांसाठी लिहायची, माझ्या नवऱ्यासाठी लिहायची, माझ्या मुलासाठी लिहायची. पण एक दिवस मला असं झालं की आता ते रिलेशन इतकं सुंदर आहे माझं माझ्या भावासोबत, की ही इज लाईक, बोलतो ना की आपण, की एक दिवस जरी आम्ही एकमेकांना फोन नाही केला तरी तो मला विचारतो, का ग काल कॉल नाही केला? किंवा त्याने जरी नाही केला तरी, म्हणजे आमचं एक दिवस जरी बोलणं नाही झालं तरी आम्ही असं लगेच प्रश्न करतो, अरे कुठे होता तू, काल फोन का नाही केला? इतकं सुंदर ते रिलेशन मिळालंय. आणि खरं तर मी त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड लिहिलं पण नव्हतं. मी म्हणजे माझे पॉइंट्स कमवले ते आई वडिलांना ग्रॅटिट्यूड देऊन. पण मला युनिव्हर्सने ऍक्च्युली बरोबर डायरेक्ट केलं, की ज्या व्यक्तीशी मी 3-4 वर्ष बोलत नव्हती, त्या व्यक्तीचं आणि माझं नातं आज इतकं सुंदर केलंय, इतकं सुंदर केलंय, की काही विचारायचंच हे नाहीये. आणि मला वाटत पण नव्हतं माझ्यासाठी ते तेवढं महत्वाचं आहे, कारण माझ्या डोक्यामध्ये राग होता. पण युनिव्हर्सला माहिती होतं की मी खरंच किती अटॅच आहे त्या व्यक्तीशी, आणि अशा प्रकारे मला हे मिळालं. सो काल कोणीतरी आय थिंक आपल्या याच्यामध्ये प्रश्न पण केलेला, की हजबंड वाईफ रिलेशनशिप साठी आपण काय करूया. सो तुम्हाला जर रिलेशन ठीक करायचं आहे तर तुम्ही रिलेशनशिपला, तुमचे जे रिलेशन असतील त्याला ग्रॅटिट्यूड द्या. तुमचे हेही रिलेशनशिप 100% छान, अगदी मस्त होऊन जाईल हजबंड सोबत, किंवा काय दुसरं कोणासोबत पण. वी नेव्हर नो की आपल्याला युनिव्हर्स कुठून कसं काय जादू देईल असं, किंवा जादू घडेल खूपच छान. आपल्या आयुष्यात. आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि युनिव्हर्सला अलाउ करायचंय. खूपच छान मॅम, खूपच छान. थँक्यू. मला एक ग्रॅटिट्यूड द्यायचंय माझ्या वडिलांसाठी. मी कृतज्ञ आहे माझ्या तात्यांसाठी, ज्यांनी मला झोपताना गोष्टी सांगितल्या, गाणी म्हटली. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी कृतज्ञ आहे माझ्या वडिलांसाठी, म्हणजे तात्यांसाठी. आम्ही झोपताना सुट्टीत मे महिन्याच्या आकाशातील तारे बघत झोपायचो. त्यांनी ओळख करून दिली आकाशगंगेची, ध्रुव ताऱ्याची, सप्तऋषींची. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी कृतज्ञ आहे माझ्या आप्पांशी. त्यांची माझ्या लग्नाला सहमती नसतानाही त्यांनी माझं थाटामाटात लग्न लावून दिलं. चला 12 वाजलेले आहेत.
पण आज सगळ्यांनी, आता 28 लोक ग्रुपवर आहे, मी मला आणि कीर्ती मॅमला पण त्यामध्ये इन्क्लूड करतेय. मला या सगळ्या 28 लोकांचे फोटो आज ग्रुपवर पाहिजे. ठीक आहे. आणि 30 ग्रॅटिट्यूड जे आपण बोललोय की मी लिहिणार आहे माझ्या आई वडिलांसाठी, तर आपण ते आज लिहायचेत आणि आज रात्री 12च्या आतमध्ये हे फोटोज आपण ग्रुपवर शेअर करणार आहे. ठीक आहे. हो म्हणा सगळेजण आता. हो हो ठीक आहे. हो ओके हो चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू. कीर्ती मॅम, ओव्हर टू यू.